बया झोप लागली वाटत. काय बाई सारा नुसता पसारा पसारा आहे ना. लय भांड्यांचा पसारा पडलाय. तेवढे भांडे घसून घेते आणि मग जरासा आराम करते बाई. अशी थकले 15 दिवस का त्याला माप नाही बाई. भया काय बाई 15 दिवस सारखं भांडे धुणं धू अशी काम करू करू पाणी जाम झाले बाई. आणि भांडे धुणं तर काय ते रोजच काम राहतं मला. ती माय भाऊजाई काहीच कामाची नाही बाई. नुसती बसून राहायची. एक काम करू नव्हती लागत मला. नुसतं खायच्या कामाची बसायच्या कामाची. काय करू राहिले ऐक काय करू राहिले तुम्ही असे. कवळी का मारली मला असे. हा अगं हा का कवळी मारली? हा थांब ना जरा. आता पण असं काय करू राहिले बा माणूस. हा अहो असं काय करू राहिले सारखे मला. हा गोल गोल चक्कर मध्ये फिरू राहिले. अगं शांता ऐक ना. अहो मला चक्कर आली तर आज काय करू राहिले चक्कर नाही मी धरेले ना तुला. हा धरेले पण काय नेमकं काय झालं काय तुम्हाला एवढं. काय झालं? हा अगं मी तर खूप मूड मध्ये. हा मी आता झोपातून उठलो. तुम्ही तर झोपेला होते डायरेक्ट घोरत होते ना. हा गोरत होता पण झोप झाल्यावर मला मूड आला. हा का मूड आल्यावर म्हणलं शांता कुठे शांता कुठे. हा. शांता तो पाहतो इकडे भांडे कशी ती हा. म्हणून गपचीप आलो हा. आणि तुला जशी कवळी बदली. हा का तुम्हाला आता काय मला काम आवरायचे भांडे घासायचे धुणं पडलंय. अगं काम जाऊ दे राहू दे. हा. अगं तो गाव तो गांग्या हा हं? काय सांगायचं आणि त्याची बायको ती सुंदरी. हा 15 दिवस झाले हा. तुझ्या घरात घुसले. हा. हं? त्या तर आपल्याला काही करता येईना काही बोलता येईना. बरं जायचंय नाव घ्यायना तो गांग्या बिन ती सुंदरी बी. बरं जाऊ द्या. तुम्हाला तसंच माणूस सण होत नाही बाई. तुम्ही जा बाई झोपून घ्या. मी घेते भांडे घासून आता. अगं ते बांधे राहू दे. हा. तू पहिली इकडे चाल. खाला तू चाल. तुम्हाला काही कळतं का एवढा पसारा पडला कामाचा आणि तुम्ही म्हणताय तिकडं चालेल इकडं. नका नका बाई. अगं शांते ते नाही मेन बांधे. हा. माझं काम मेन आहे. तू आता चाल. तुमचं काय काम आहे असं मी. अहो काय काम आहे माझी. हा? अहो 15 दिवस झाले. हं? मला एवढी आठवण यायची. तुला मी इकडे ये म्हणलो तर तू म्हणायची नाही बाई पाहुणे काय म्हणत्या माई भाऊजाई काय म्हणतील भाऊ काय म्हणतो तो एवढ्यावरच लक्ष. हो गबासा तुमचं तर नुसतं येऊन जाऊ तेच. आता मला दिवसभर काम करू द्या आणि संध्याकाळी आहे ना टाइम आपल्याला. मग संध्याकाळी पाहू काय करायचं ते. आता तुम्ही माग माग नका येऊ बाई. अगं शांते इकडे ये. मी काय म्हणून राहिलो अशी वय ग मी काय म्हणून राहिलो आणि काय बोलती तू. आता काय करू बाई. थांब. हा? ऐक मी काय म्हणतो. तुम्ही असं काय पाडून देऊ राहिले. अगं पाडून म्हणजे तेवढा मला मूड आला. तुला एक माहितीये का हा? आज 15 दिवस झाले हा. ते दोघं येईल होते हा. तवर काहीच केलं नाही. हा. आणि तुला 5 मिनिटं जर इकडे बोलावलं तर तू येत नव्हती. हा बराबर का नाही. अगं मग तू माझ्या जीवाचा विचार कर ना. हा का लुटू राहिला तुला याचा कुठं गाताना झाला का ग शांता. हा जसं आपलं लग्न झालं हा हं? हा तसं आपण आहे का बाजूला आहे का आपण बाजूला. हा ते तर आहेच बाई. आता आपल्या लग्नाला मस्त 8 वर्ष झाले का नाही. हा. येत कळत ना तुला. हा अरे तो पै झोपल्याशिवाय मला झोप आली का कधी. नाही नाही हं? नाही आणि मग काय सांगायचं. मग तुला कळत नाही का आपल्या नवऱ्याचं काय दुखत असेल बा हे कळत नाही का. त्याचं कुठं दुखत आणि त्यानं कसा दम काढला 15 दिवस आता माझ्याच जीवाला माहिती. हा हा बया तुम्ही खरंच त्या मानाने लय दम काढला बाई. एवढा दम कोणीच काढणार नाही.
15 दिवस तुम्ही दम काढला नाही तर जसं कपाळाचं बाशिंग सुटलं तसं काय बाई तुम्ही मला एक सुद्धा दिवस असं सोडलं नाही. मला अशी एक रात आठवत नाही का तुम्ही तिकडं झोपले मी इकडं झोपले. कधी झालं का? नाही नाही. मग त्याच्यामुळे ना आता तुला इकडं लोटीत आणलं. हा शांता, हा आणि तुला माहितीये ना हा तो आवर तंगडी टाकल्याशिवाय मला झोप येत नाही. भया एवढं जोरात काला बोला त्या कोणी ऐकन ना. अहो, ऐकू दे ना, प्रत्येकाच्या घरात तेच मन ऐकू दे. ते आपलं नवरा बायकोचं असं काला सांगा त्या लोकांना उघड्याव. अगं लोकांना नाही सांगत पण ऐकून घे जा. तुला माहितीये का हा आला तर आला तो भाऊ तो गंग्यांची सुंदरी हा आणि जायचंय नाव घ्यायना. हा तुला माहितीये का शांता हा तो भाऊ तो गंग्यांची सुंदरी आली हा आणि त्यांच्या खोलीत झोपाय गेले. हा आणि जाऊ द्या गेले तर तुम्हाला काय करायचे. अरे जाऊ दे गेले तर म्हणजे त्यांचे पोर आहे तो पायी झोपेल. हा हं? हा आणि एक दिवस असं झालं मी तिकडं बाथरूम मध्ये बाथरूमला गेलो संडासला गेलो हा तर त्या खोलीत दरवाजा लावेलो होता. हा असा आवाज सुटला. हा ती बाई अशी गागायची अहो नका ना हा आय 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 उपासना. हा म्हणायचा थांब 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 हा थोडं राहिलं. ती म्हणायची हा अहो थांबा ना दुःख राहिलं लई दुखत. असं झालं मी तिडून ऐकायचो हा असा मा काही घटना झाला. तुमचा घटना झाला. अहो, मा एवढा घटना झाला तर मा आता इलाजच चाला ना. हा का तर इड तुला उठवाय यावा हा एखादं काढत ना गापक्यान उठव गापक्यान हा हा नको म्हणलं बो. हा तुम्ही म्हणजे निम्या रात्रीची ते ऐकायला जात होते का त्यांचं. हा ते आहे म्हणजे आलं का तुझ्या मनात काळ. मग कायला तिथे ऐकत बसले. संडासला गेले होते तर गपचीप आपलं बाथरूम वरून यायचं नाही तर झोपून घ्यायचं तर तिथं ऐकत बसले म्हणे नाकाना थांबाना झालं ना. हा म्हणजे किती पांचाटी बाई अहो तुम्ही. काय कणायची ती बाई. हा अहो लई न कण ती तर कणायची पण गंगे आहे ना हा अगा असं करायचा. हे आता हा त्यांचं तिकडं चालू हा आणि त्यांचा आवाज यायचा. हा अहो माझं त्या दिवशी नेमकं पोट चावून आलं म्हणून मी ऐकलं हा नाही तर काच. हे असं कोणी पाहुणे आले तर असं नका करीत जाऊ. आता नाही पाहुणच मुक्कामी ठेवणार नाही मी माझ्या घरात. हा का आपल्याला सवय पडली दोघांना झोपायची. हा हा बरं या बाई शांता हा. मला तुझ्याशिवाय झोप नाही आली. हा हा आता 15 दिवस झाले. आता थोडं वर सरक चाल बरं आता. हा हा मला पहिलं करू दे बा मला आहे ना लई तरफडा झाला. हा का आणि ते संध्याकाळी केलं असतं ना. संध्याकाळी तर करूच हा पण आता पहिलं करू दे भाऊ. हा का आता दमच निघाला. हा का सरक ते थांबा ना बाई ते तेवढे भांडे चोळून टाकले असते ना. अगं ते नंतर चोळ. हा हं? मला चोळ दे पहिलं तुला. हा काय चावलं असा मा तरफडा चाललाय. हा 5 मिनिटं तपड असं म्हणते का मग बाया. ते तुमचं तर लय राहतं बाई. काही काम धंदे पडेल आणि तुमचं लय बाई. एक वेळेला काम लेट. तुम्हाला तर पाहुणे सण होईना रावळे सण होईना. एवढं आता वय झालं आपल्याला पोरं सोरं झाले थोडस दमादमानी घ्यावा आता. लगेच तुम्हाला घाई झाली बाई. अगं वय झालं माझी करायला नाही वय झालं मा. हा तू कवाय उठवत तयारी. हा का मग तू हा बाई तुमच्या ताकद तेवढी ग बाई. ताकद हा हा ताकद मानल्यावर लय चप्पल आहे मी. हा तू नादी नको लावू चाल. शांता हा तू पहिली चाल बरं. आता आहे ना 15 दिवस झाले मला तर दमच निघाला. हा का हा तू पहिली पड मी ना कांबळा घेतो. कांबळा घेते का. हा हा या. काय बाई तुमच्या डोक्याला ताण आहे. हा सारं काम तसंच पडून राहिलं आणि या बाबाचं मधीच. हा घेऊ राहिलो. इकडं धुण्याचा गंज पडलाय ते पडलंय तुमचं काय अगं मधीच निघत. काय ते दुनन बिनन तू रोजच येते. हं? हा आता टपक्यान टुपक्यान बर का हा लगेच बिडवतो. हा
हा 5 मिनिटात. थोडं दामादामानी बर का. हा दमाला. हो हा ऐक अगं थांब. बया आ ए थोडस दामादामानी ए दमाला थांब. 15 दिवसा फोन हा केला दमच काढीत नव्हतं म्हणून. आता दम नाही. आता असं उळ करून टाकतो. थांब थांब. अयो ऐक ओ बाबू आ गागू नको. थांब म्हणलं ना गागू नको. ऐक बया गाबू नको म्हणजे काय. आता बाद झालं ना. तुम्ही का मला का आता 15 दिवसाची कसर काढी त्या काय हा बापरे अशी काही फासक ओढू नका ना. ऐक भया लय ओढू राहिले तुम्ही. सोडा ना. ऐक बापरे काय बाई माणूस आहे. काय गरम झालंय यार. मग काय बाई तुम्हाला यावा असा दम नाही. दम नाही. फार तुम्ही 15 दिवसाची कसर. आत्ता बरं वाटलं शांती. हा ना. निस्तांग ठस 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 करायचं. हा का. हा अख्खं मोकळं झालं. हा ना. मोकळं झालं पण किती त्रास दिला बाई तुम्ही. सोडायच तयार नाही. पारा नुसतं अशी वडताड करून टाकली. अगं कसं काय सोडू. मग तुला कळलं नाही का तवाची माई भाऊ जाई उचकून द्यायचे. बरं जाऊ द्या नका त्यांचं सारखं गाणं गात. घरानं काय तुला कळत होतं ना. मानवऱ्याला रोजच ते लागत. हा लागत तो तंगाडून द्यायचे ना. हा सुंदरी म्हणली का. हा काय चाललं आमकं चाललं. तू म्हणायची नाही तुम्ही 15 दिवस जायचं नाही. तो मा इकडं गाठानं व्हायचा बाई. हा का. मग म्हणजे तुम्ही ऐकतच राहायचे का आम्ही बोलायचं ते. अहो बाजूला जाऊन म्हणायचो आईला हिला काय करावं बा 15 दिवस ठेवून घेऊ. आणि मग मी तिकडं ठरवेल होतं. काही हे दोघं गेले का दिवस नाही पाहायचा रातही नाही पाहायची. ही ठोकायची म्हणजे ठोकायचीच. हा बया तुम्ही नुसते जनावरासारखेच जनावर नाही. अजून 10-1 मिनिटांना पुन्हा बी लागणार आहे. हा म्हणजे 10 मिनिटांनी लगेच का. लगेच पुन्हा मोकळा. 15 दिवसाची कसरच काढी तू. हा का. एक तुला सांगतो ऐक. बया असे काय येऊ राहिले नुसते. ऐक मी काय म्हणतो. इडून पुढं तो मेवणी भाऊ चुलता चुलते बाप आजोबा चुलती कोण असल तुझे ते आले इड जर आले का दिवसभर काय त्यांना खाऊ पिऊ घालायचं. आणि संध्याकाळी ना इडून लगेच हाकलून द्यायचं. बया पाहुण्याला हाकलता येतं का काय बोल राहिले. सांगितलं तेवढं ऐक. हा का. आपल्या घरात खाय प्यायची दिवसाला संध्याकाळी मला लागती तू. पाहुणे बिवणे कुणीही मुक्कामी ठेवायचे नाही. हा का. आणि मला आहे ना तो पै झोपल्याशिवाय मला झोपच येत नाही. बया तुमचं तर नुसतं आता वय झालं थोडस लांब झोपत जा तुम्ही बाई. ते मला त्रास वय झालं म्हणजे काय तुला वास यायला लागला काय. नाही वास नाही येतो तुमचा वास मस्त गोड येतो. पण ते आता वयामानाने एवढे 4 पोरं झाले आपल्याला. 4 पोरं होतो तुम्ही दम टाकला का. अगं नाही टाकला पण तुला माहितीये का. बरं असं तुम्हाला सांगते पोरं बी झाले का लगेच माझ्या आई बापांक काढून देते. पोरं झाले का लगेच माझ्या आई बापा. त्याला येणं आपल्यामध्ये बुलबुलत होती. रातच उठलं एखाद्या म्हणजे झाला का त्या गोंधळ ती इड काढत होती. ते उठलं का तू लगेच त्याला जवळ घेती. मग माझो मूड राहतो तो खलास होऊन जातो. बया म्हणून ते पोरांना तिकडं पाठीत्या का तुम्ही माझ्या आई बापांक. मग ते काला तिकडे ठुले. हा तुम्ही लय डोके बाजी बाई. डोके म्हणजे आता कुठे चालली बिल गायचंय. मग लगेच झाले 10 मिनिटे. मी काय म्हणते चला सारखा बरं आता झालं ना तुमचं काम. मला ते तेवढे भांडे घसून थांब आता तू चाल आवरून घे. आता आहे ना 10-20 मिनिटं झाली. हो आता पुन्हा एकदा शॉट होऊ दे मा. हो काय बोल राहिले. ऐक का डोक्यात पाणी झालं का. मागे एकदा संध्याकाळचं एकदा लटकलो का सकाळ पोत लटकेलच. म्हणजे संध्याकाळी परत टाकणार का. मग
जवळ उठू तवाच निघतो. म्हणजे एकदा लाटाकलो हा का पुन्हा सकाळ पोत लटका लटकीच हा सोडणारच नाही तुला. हा का 15 दिवसाची कसर निघालीच पाहिजे. उळीच करतो तुला. अहो पण ते संध्याकाळी म्हणजे? आता तुम्हाला जाऊ दे ती आता कुठं पांघरून सावर म्हणजे मग तुही जिरायची नाही तशी. हा तुही 15 दिवसाची कसर आज काढली का मग तुझे नातेवाईक आले हा का तू त्यांना सांगशील. हा तुला लगेच धाकच उभा राहील. नको बाई आपला माणूस लय कठीण आहे यांना रातचं थांबूनच द्यायला नको. तसं तुलाही करायचं नाही. हा पण तुला नव्हतं कधी आली. हा ते येत होतं बया. आता काय सांगू तुम्हाला. आता आपल्याला अशी चिटकून झोपायची सवय आणि काच बाई मला झोप येते नुसती अशी कावऱ्या बावऱ्या इकडं तिकडं पाहायची आणि मग पाठी डोळा लागायचा. आणि ते तुम्ही मायपाशी झोपेल राहत्या आणि मला कडं झोप येते तुमच्याशिवाय आणि नुसतं ध्यान याचं बाई. अगं बाई मला तर असं झालं तू तंगडी टाकून झोपायची सवय. हा शेवट मी तंगडी काव टाकली माहितीये का. हा उश्याव हा का असं तांगड्यामध्ये घेतली उशी हा. आणि झोपला रे चिटकून. हा का मग बया आणि जाऊ द्या बाई. आता पाहुणे आले का त्यांना सांगल तुम्ही ना काय खा प्यायचं दिवसभर खा आणि रात्रीच्या नका थांबू बाई मुक्कामी. नकोच. पहिलं त्यांना काढून देत जाईल. हा हा? आता पण तुमच्यात काही बदल नाही व्हायचा का नाही बदल नाही. हा? आता नाही होणार. अगं पडणार म्हणजे आता डबल का डबल का म्हणजे दम निघा ना म्हण. हा का अहो, आजच्या दिवस आहे ना तो नाही म्हणायचंच नाही. असं हा म्हणता आज आता बी साऱ्या रात हा का मला जवळ चिटकायचं तवर मी चिटकणार हा आणि एकदा मा झालं का मग बाजूला सारखा हा का सरकणार हा आणि मग मला मूड आला हा का पुन्हा चिटकणार. हा का म्हणजे आता असा किती वखत तुम्हाला मोड येणार आहे. साऱ्या रात सांगताच येणार नाही. हा का डोळ्याला डोळा नाही लागला तर चालत हा पण तुझं कामच. हा का बया मला तर नुसता काटा येऊ राहिला. काटा नाही अजून तर एकदाच काटा निघाला अजून एकदा काटा येतो. बाया काय बाई येड्यावानी करीत हो तुम्ही. हं? नुसतं असं एखाद्या जनावरावानी सारखं लटकूच राहिले तुम्ही मला. हा का? अरे लय भारी वाटतं. 15 दिवस तुंबलो होतो. ऐक अगं आव बास ना आता. ए अरे थांब आव नका बाई तुम्ही नुसते वडता करू राहिले. थांब थांब थांब. हा ऐक सोडा पाय बरं झालं. बरं मी काय म्हणते मला येऊन पळूनच जाऊ द्या बाई. आता काय थांब ना अजून 10 मिनिटं. हा तुमच्याकडे डोक्यात पाणी झालं का हा का मी काय एखादा जानवर बिनवर आहे का काय. हा तुम्ही आता गपचीच झोपून घ्या. आता मी काय करते बर का कामधंदा सगळं आवरून घेते आणि शांत हा आता आहे हा. ना तू कामदाम पटक्यान आवर हा माझी मग संध्याकाळी लगेच सुरू कराय. हा का हा. बरं मग मी तर सगळं आवरून घेते. जाय. हा, भांडे कुंडे धुणं चुणं हा जाय. आणि मग संध्याकाळी ना मग करा बाई काय करायचं ते. पण आता मला सोडा बाई तुम्ही. हा वय हा वय. जाऊ का आणि पाच जाम केलं बाई तुम्ही. भांडे घासायची सुद्धा वास ना वय ना. नाही झोपून घे घरी हा झोपून आणि घे. झोपून घेऊन ते काम कोण आवरी तुम्ही आवरीता का नाही मग जाय वय हा जायचंय मला झोपू दे पहिला. हा आता स्वतः मस्त झोपशाल आणि मला जाय काम कर. मला झोपच नव्हती 15 दिवस. हा बरी 15 दिवस झाले बायकोचं प्रेमच भेटलं नव्हतं. पण आत्ता आहे ना बायकोकडून दोनदा प्रेम घेतलंय. असे हातपाय गळाले आणि आता काय करतो आता झोपून घेतो. खराच झालोय आणि आता झोपून घेतो आणि संध्याकाळी ती एकदा जेवण खावण झालं एकदा गादीवर आली का संध्याकाळी 5-6 शॉट मारूनच घेतो. झोपून घेतो तवर एक झोप काढी तो आता. हा